मंत्री जयकुमार रावल आपल्या सोबत आहेत। रावलजी, अनेक वर्षांची किंवा अनेक महिन्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। एका ठिकाणी आपण उद्विग्न देखील झालो होतो का मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, आम्ही हे विचारणंच मुख्यमंत्र्यांना सोडून दिलेलं आहे। इथपर्यंत आपलं आलेलं होतं, इच्छा पूर्ण झालेली आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्तीचा एक वेगळा आनंद आहे। आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याला जेव्हा आमदार बनतो एक दिवशी आपल्याला सुद्धा ही संधी मिळेल अशी अपेक्षा अर्थातच आपल्या मनामध्ये असते। आणि ती कधी होईल ही सुद्धा आपल्याबरोबर काम करणारी जी जनता आहे, जे कार्यकर्ते यांच्या मनामध्ये सुद्धा असते। आज माननीय मुख्यमंत्री आमचे प्रदेशचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अमित शहाजी, नरेंद्रभाई यांच्यासारख्या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त मिळाली। माझ्या खानदेश माझ्या ऐराणीचे जबाबदारीची जाणीव मला होती। तुम्ही जबाबदारीची जाणीव तर होते, मात्र तुम्ही आपल्या भाषेला देखील शपथ घेताना महत्त्व दिलेलं आहे। एक सगळ्यात जुन्या आठवणी उंचमुळून आलेल्या आहेत मनामध्ये। आजोबांपासूनचा प्रवास तुम्हाला आठवतोय, 3 पिढ्यांनंतर घराण्यामध्ये मंत्रीपद येते। खरं तर आमचं महाराष्ट्रामधले 750 वर्ष जुनं परिवार आहे। आमचे पूर्वज देखील मोहम्मद गोरीच्या युद्धानंतर महाराष्ट्रामध्ये आले होते। आजोबा संयुक्त महाराष्ट्राचे पहिल्या विधानसभाचे सदस्य होते। नंतर 3 पिढ्या आणि 3दा पुन्हा मला संधी मिळाली। पण कधीतरी आपली सुद्धा वेळ येते, आपल्यालाही न्याय मिळत असतो हे आज जाणवतंय। आणि आपण प्रतीक्षा केली, प्रामाणिकपणे काम केलं तर योग्य वेळी योग्य न्याय मिळत असतो। एक टिपिकल लुक तर दिसतोच आहे, मात्र त्याचबरोबर तो रॉयल लुक देखील आहे, काय सांगाल? आमचं घराणं राजपूत घराणं हे महाराणा प्रताप आमचे पूर्वज आहे आणि त्या सिसोदिया परिवारातलं आहे, तर ती परंपरा आपण ठेवली पाहिजे। मी जेव्हा UK शिकायला गेलो तिथे राजकारण केलं त्यावेळेस मी देखील माझी ऐराणी UK मध्ये सुद्धा बोलायचो। आणि म्हणून अभिमानाने आपली भाषा आपली परंपरा आपण ठेवली पाहिजे। मुलगा तुमच्या सोबत आहे, बाबांना मंत्रिपद मिळते, किती आनंद झालेला है? कितना खुश हो पापा, आज साल के बाद उनको मिनिस्ट्री मिली है, आज कितना अलग लग रहा है, आज पापा मिनिस्टर बन गए। हाँ। Talk in English, whatever you can say. You can say in English. How much you are happy? When my dad got the news that he's going to be a minister, everybody was really